brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे गॅसचा तुटवडा. भारताला LPG आणि LNG हे दोन्ही गॅस मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयात करावे लागतात. आयात केलेल्या या गॅसवर प्रक्रिया करूनच तो पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचतो. मग तो घरातील गॅस सिलेंडर असो किंवा आपण वाहनांसाठीचा CNG. पुरवठ्यात अडचणी आल्यामुळे सध्या वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. बरं, हा LPG आणि LNG गॅसची कमतरता का भासत आहे? हा गॅस भारत कोणाकडून आयात करतो? हा आयात कोणत्या मार्गाने होतो? आणि होर्मुझची सामुद्रधुनी काय, ती बंद झाल्यामुळे सध्या काय परिणाम होत आहेत आणि भारताला कशी झळ बसत आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद. तुम्ही पाहतात मुंबई तक. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचा गंभीर परिणाम झाला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा समुद्री मार्ग सध्या पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. इस्रायल आणि अमेरिका या देशांनी इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या आखाती देशांना लक्ष्य केलं. त्यानंतर 28 फेब्रुवारीला उशिरा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स म्हणजे IRGCनं जहाजांना संदेश पाठवून होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचं सांगितलं. परिस्थिती धोकादायक असल्यानं अनेक व्यापार कंपन्या, विमा कंपन्या आणि जहाजांनी या मार्गाने वाहतूक थांबवली आहे. अनेक शेकडो तेलवाहू टँकर आखातातील समुद्रातच थांबले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्गापैकी एक आहे. ही सामुद्रधुनी इराण, ओमान आणि यांच्या दरम्यान असून ती पर्शियन गल्फला व ओमानच्या गल्फला जोडते. नंतर पुढे अरबी समुद्राशी जोडते. ही सामुद्रधुनी सुमारे 33 किलोमीटर रुंद असली तरी फक्त 6 किलोमीटर रुंद एवढ्या समुद्र मार्गातूनच जहाजांची ये-जा सुरू असते. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने जगभरात पाठवले जातात. जगातील सुमारे 20% तेलाचा पुरवठा याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. बरं, ही होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? मध्य पूर्वेतील तेल उत्पादक देश जसे की सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक आणि कतार या देशातील तेल जहाजांद्वारे याच समुद्रधुनी मार्गे बाहेर पडतं. या भागात तणावजन्य परिस्थिती अधूनमधून असते, विशेषतः आता इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे. जर ही सामुद्रधुनी बंद झाली तर जगभरातील तेलाचे दर प्रचंड वाढू शकतात आणि ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं. थोडक्यात काय तर होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे मध्य पूर्वेतील तेल जगभर पोहोचवणारा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग. या समुद्रधुनीतून तेल व वायू पुरवठा थांबला किंवा मोठ्या प्रमाणावरती कमी झाला तर त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरती होतो. भारताला याचा फटका बसला आहे, कारण भारताचा मोठ्या प्रमाणातील तेल व वायू आयातीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. तज्ज्ञांच्या मते हा अडथळा फार काळ टिकणार नाही आणि तो जितका जास्त काळ राहील तितका अधिक गंभीर परिणाम किंवा तीव्रता त्याची अधिक जास्त होऊ शकते. भारत हा इंधनाच्या बाबतीत इतर देशांवरती अवलंबून आहे. भारत जवळपास 85% पेक्षा जास्त तेलाची आयात करतो. मग ते रशिया, इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती व अमेरिका या देशांकडून आयात होत असते, जी की जवळपास दिवसाला 5.5 मिलियन बॅलर एवढी असते. 5.5 मिलियन बॅलर म्हणजे प्रतिदिवस 55 लाख बॅलर कच्चं तेल. सोप्या शब्दात सांगायचं तर एका बॅलरमध्ये 159 लिटर एवढं कच्चं तेल असतं. असं प्रतिदिवस 55 लाख बॅलर म्हणजेच जवळपास 87.5 कोटी लिटर एवढं कच्चं तेल दररोज भारत आयात करतं. त्यातील भारताच्या एकूण तेल आयातापैकी जवळपास अर्ध तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गाने भारतामध्ये येतं. हे तेल प्रामुख्यानं इराक, सौदी अरेबिया, UAE, कुवेत मधून आयात आपण करतो. भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल वापर करणारा देश असून कच्चं तेलाच्या बाबतीत इतर देशांवरती अवलंबून आहे. म्हणजे जवळपास 85% पेक्षा जास्त तेल हे आपल्या देशात बाहेरूनच येतं. तज्ज्ञांच्या मते तेलाच्या बाबतीत भारताला तत्काळ मोठा धक्का बसण्याची शक्यता फार कमी आहे, कारण भारताकडे पर्यायी पुरवठ्याचे स्रोत उपलब्ध आहेत. मात्र आखातातील संघर्षामुळे ऊर्जा दर वाढू शकतात आणि भारताला तेल व वायूसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. विशेषतः LPG आणि LNG आयात या बाबतीत भारतासाठी अडचण वाढू शकते, कारण या दोन्ही इंधनासाठी भारताचा मोठा पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गेच होतो. LNGचे साठे जास्तीत जास्त रशिया, कतार, इराण, तुर्कमेनिस्तान आणि अमेरिकेत आहेत आणि LPGचे साठे हे आखाती देशात रशिया आणि अमेरिकेत आहेत. पण भारत हा कतार आणि सौदी अरेबिया व इतर आखाती देशांमधूनच LNG आणि LPGची आयात करतो. ही सर्व वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच होते. भारत आपल्या LPG गरजांपैकी 80 ते 85% LPG आयात करतो आणि त्यातील बहुतांश पुरवठा आखाती देशांकडूनच होतो. हा जवळपास पूर्णपणे होर्मुझ समुद्रधुनीतून येतो.
त्यामुळे या क्षेत्रात भारताची असुरक्षितता जास्त आहे. तसेच भारताच्या LNG आयातापैकी सुमारे 60% वाहतूक या मार्गातूनच होते. कच्चा तेलाप्रमाणेच LPG आणि LNG साठी मोठे पर्यायी साठे उपलब्ध नसल्यामुळे दीर्घकाळ अडथळे निर्माण झाल्यास समस्या वाढू शकतात, असं तज्ज्ञांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे. पण केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारतात LPGचा पुरेसा साठा आहे. नागरिकांना घाबरण्याची कोणतीही गरज नाही. भारतीय रिफायनर्सनी साठेबाजी रोखण्यासाठी 25 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागू केला आहे. तसेच भारतात LPG आणि आयातासाठी नवीन देश आपण शोधत आहोत. LPG पुरवठ्यासाठी अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि इतर देशांचा भारत सरकारकडून शोध घेण्यात आहे. त्यामुळे आखाती देशात संघर्ष वाढत असल्यामुळे जागतिक बाजाराच्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत $72 प्रति बॅरलवर गेली होती. नंतर ती $82 पर्यंत पोहोचली. सोमवारी म्हणजे ती आज सुमारे $106 प्रति बॅरल पर्यंत पोहोचले आहे. तज्ज्ञांच्या मते प्रति बॅरल $1ची वाढ झाली तरी भारताचा वार्षिक आयात खर्च जवळपास $2 अब्जाने वाढू शकतो. तसेच केंद्र सरकारने याबाबत पावलं उचलली देखील आहेत. सध्या पेट्रोल डिझेलमध्ये किमती वाढण्याची शक्यता नाहीये. तसेच पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही सरकारचा विचार नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे. सध्या जो तेलाचा साठा आहे त्यावर केंद्र सरकार समाधानी असून जर संकट ओढावलं तर भारत पर्यायी मार्गाचा विचार करू शकतं व त्या हालचाली देखील सुरू आहेत. सध्या केंद्र सरकार आखातातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आखातातील हा संघर्ष किती काळ टिकू शकतो? इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार होर्मुझची सामुद्रधुनी जर बंद झाली तर ती फक्त 1 किंवा 2 आठवडेच बंद राहण्याची शक्यता आहे. कारण दीर्घकाळ बंद राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीची कारवाई होण्याची शक्यता असते, असं या क्षेत्रातील अभ्यासक सांगतात. तसेच आखाती देश आणि इराण यांनाही तेल व वायू निर्यातीतून मोठं उत्पन्न मिळतं. त्यामुळे हा मार्ग दीर्घकाळ बंद ठेवणं त्यांच्यासाठीही नुकसानकारक ठरू शकतं. अभ्यासकांच्या मते जर संघर्ष वाढला आणि पुरवठा खंडित राहिला तर तेलाची किंमत $110 प्रति बॅरलपेक्षा जास्त जाऊ शकते. मात्र तज्ज्ञांचं मत असं आहे की परिस्थिती गंभीर असली तरी होर्मुझची सामुद्रधुनीचा पूर्ण आणि दीर्घकालीन बंदोबस्त होण्याची शक्यता फार कमी आहे. बाकी या सर्व विषयावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.